त्याच्याही मागे आपण गेलो तर मग मी त्याच्यासाठी खूप पुस्तकं तपासली, चाळली असं म्हणायला हरकत नाही, की ज्याच्यामध्ये स्त्री समाजाचं चित्रण कुठेही नाही. ज्या काही कादंबऱ्या आहे, जे काही इतिहास म्हणून लिहिलेलं आहे, काही जेवढं लेखन झालेलं आहे ते राज्यकर्त्याच्या मातीचं आहे. आणि अर्थातच स्त्री ही राज्यकर्ती नसल्या कारणानं असेल किंवा ती सत्ता ह्या प्रकारात कधीही येत नसल्यामुळं असेल, पण स्त्रियांच्या सामाजिक जगण्याविषयी कुठेही काहीही उल्लेख नाही. हे ज्यावेळी लक्षात आलं त्यावेळी मी ते ठरवलं की समाज म्हणून स्त्रीचं लेखन झालं पाहिजे. भले आज ती कादंबरी लोकांनी किती अप्रिशिएट करावी किंवा किती वाचावी हे माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं नव्हतं, तर एक दस्तावेज तयार झाला पाहिजे की सामाजिक जीवन कसं होतं ह्या काळातल्या स्त्रीचं. साधारण स्वातंत्र्यापासूनच्या स्त्रियांचं जीवन ह्याच्यामध्ये आलेलं आहे बायगमध्ये. तर जवळजवळ 50 ते 70 वर्षाचा कालावधी सगळा मिळून आहे. अजून 50 वर्षांनी कळणार नाही की त्या काळातली स्त्री कशी जगत होती. जसं आपल्याला आता प्रश्न पडतो की पानिपत काळातल्या बायका कशा जगत होत्या किंवा काय केलं त्यांनी पुढे, तसं अजून 50 वर्षानंतर ह्या काळातल्या स्त्रीबद्दल पण प्रश्न पडेल. त्याला उत्तर फक्त माझ्याकडून राहिलं पाहिजे आणि त्या ह्याच्यातून ती कादंबरी लिहिली गेली. म्हणून हे लिहिताना सामाजिक म्हणजे अगदी सामान्य स्त्रिया कशा जगतायत, त्यांच्या पुढची आव्हानं काय आहेत किंवा स्वातंत्र्य म्हणजे त्यांच्या दृष्टीनं काय आहे, आपल्याला अपेक्षित असलेलं सक्षमीकरण म्हणजे काय आहे, या सगळ्याचा उहापोह करत ही कादंबरी पुढे जात राहते.